नमस्कार. माझं नाव डॉक्टर शिवानी धवस. मी कान नाक घसा तज्ज्ञ आहे. चंद्रपूर इथे मूल रोड चंद्रपूर इथे मी कार्यरत आहे. माझं MBBS आणि MS ENT झालेलं आहे. ENT नंतर DNB दिल्लीहून झालेलं आहे आणि माझ्याकडे MNAMS ची मेंबरशिप सुद्धा आहे. त्यानंतर कान नाक घसा याच्यामध्ये कानाचा स्पेसिफिक मला इंटरेस्ट असल्यामुळे फेलोशिप इन ओटोलॉजी हे KM हॉस्पिटल मुंबईहून माझं झालेलं आहे. शिवनी, मला सांगा की आता पावसाळ्याचा सीझन चालू झालेला आहे. प्रमुख पद्धतीने कोणकोणत्या प्रकारचे त्रास कान किंवा घशामध्ये या पावसाच्या सीझन मध्ये होत असतात? बघा, कान नाक घसा हे तीनही एकमेकांना कनेक्टेड आहे. कानामध्ये किंवा नाकामध्ये किंवा घशामध्ये जर इन्फेक्शन झालं तर ते एका ट्यूबद्वारे कानाकडे जातात. तर त्यामुळे जर सर्दी खोकला, जसा हा पावसाळा चालू झालाय त्यामध्ये सर्दी खोकला हे खूप कॉमन आहे. सर्दी खोकला जसेही होतोय तर त्या ट्यूबद्वारे ते कानाकडे जातात आणि इन्फेक्शन कॉमन असतात. दुसरं, व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे वातावरणामुळे नमी आलेली, ओलावा आलेला आहे. त्या ओलाव्यामुळे कानामध्ये थोडंसंही जर काही इचिंग होत असेल किंवा त्रास होत असेल आणि आपण जर इयरबड यूज करत असू तर त्या इयरबडमुळे जर इजा झाली तर तिथे फंगस लवकर पकडतो आणि त्यामुळे इन्फेक्शन लवकर होऊ शकतं. तसंच नाकामध्ये सर्दी, कारण उन्हाळा संपून आता जसा पावसाळा सुरू होतो तर ॲलर्जीचे चान्सेस वाढतात. तर तशाच मध्ये कानाला, नाकाला, घशामध्ये खाज येणं, डोळ्यांना चुरचुरणं, खाज येणं, ह्या गोष्टी, शिंका येणं, सर्दी, नाक गळणं, ब्लॉकिंग ऑफ नोज म्हणजे नाक बंद असणं, त्याच्यासोबतच घशाचे त्रास म्हणजेच काय, थंड आंबट खाल्ल्याने जसे त्रास होतात तसंच व्हायरल आणि बॅक्टेरियल लोड जास्त असल्यामुळे, बाहेर ओलावा जास्त असल्यामुळे घशामध्ये म्हणजे टॉन्सिलायटिस म्हणजे टॉन्सिल्स वाढणे, फॅरेंजायटिस, लॅरेंजायटिस हे त्रास होतात, ज्यामुळे खाण्याला, गिळण्याला किंवा बोलताना किंवा अटकतं. मोस्ट कॉमनली तर अटकल्यासारखं वाटतं किंवा नाकाची सर्दी असेल तर तीही मागच्या साईडने जाऊन अटकते आणि त्यामुळे लोकांना ड्राय असा खोकला येतो. हे जे आजार आपण सांगितले हे म्हणजे नॉर्मल आहे की सिव्हिअर कंडिशन पर्यंत जाऊ शकतात? बघा, काही प्रमाणात ते नॉर्मल आहे. जसं वॅक्स असणं ते नॉर्मल आहे, पण वॅक्स काढत असताना जर तिथे इजा झाली तर त्यावर सुपर ऍडेड इन्फेक्शन म्हणजे फंगस हे चांगलं नाही, कारण त्यामुळे कानाचा पडदा फाटू शकतो. दुसरं, सर्दी. नॉर्मल सर्दी असली, गोळी घेऊन जर ती बरी होत असेल तर ठीक आहे, पण जे वारंवार सर्दी होत असेल म्हणजे ॲलर्जी, की जसं म्हटलं मी, या ट्यूबद्वारे ती कानाकडे जाऊन बसते आणि नेहमी जर कानाच्या मागे फ्लुइड जमा राहिलं तर त्या फ्लुइडमुळे कानाचा पडदाही फाटू शकतो. म्हणजे हे झालं बेसिक टू सिव्हिअर असं. आणि घशामध्येही तसंच, की वारंवार खोकला होत असेल तर आवाजाला म्हणजे स्वरयंत्रांना त्रास होऊन त्याचा आवाजही बदलू शकतो. तर हे आहे की नॉर्मल कंडिशन पासून ॲबनॉर्मल कडे कसं जाऊ शकतं. तर अशाच वेळेत आपण जेव्हाही हे एक गोष्ट एकदा झाली तर त्यामुळे आपण ट्रीटमेंट घेऊन थांबवू शकतो, पण ती वारंवार होत असेल तर ENT सर्जनला नक्की दाखवायला. लोकांमध्ये खूप जास्त निग्लिजन्स आहे. काही पण झालं, त्रास झाला तर लोक काय करतात, त्याला वाढून घेतात, नंतर बघू, नंतर जाऊ, पेन किलर खाऊन घेऊ. हे कितपत हानिकारक ठरू शकतं? बघा, पेन किलर खाणं तर सगळ्यात आधी हानिकारक आहेच, कारण पेन किलरमुळे किडनी अफेक्ट होतात. बाकीच्याही आजारांचे जे प्रमाण आहे ते वाढतं. नॉर्मली कुठलीही गोष्ट जर एका टॅबलेटने जात असेल तर ती तितकी सिव्हिअर नाही हे आपल्यालाही कळतं. जर ती सिव्हिअर एवढी असेल तर ती त्या वारंवार गोळी घेतल्याने तेवढ्या पुरती जर जात असेल तर अशा वेळेस आपण पहिले तर मी कधीच रेकमेंड करणार नाही की कुठलीही गोष्ट झाली आणि पहिले तुम्ही पेन किलर खा. नाही, एकदा ती गोष्ट जर सर्दी झाली, सर्दीची गोळी खाल्ली आणि ते बरे होत असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला चांगला सल्ला घेणं, माझ्याकडे नाही कोणाहीकडे, नॉर्मल कुठल्याही चांगल्या डॉक्टरकडे जाऊन दाखवणं हे जरुरी आहे. कारण आजकालचे जे जनरेशन आहे, आजकाल जे धूळ आहे, आजकालचं पोल्युशन आहे आणि जे वातावरणामध्ये पण चेंजेस होत आहेत, त्यामुळे अर्ली डायग्नोसिस करणं इज इम्पॉर्टंट सो दॅट यू विल गेट अ प्रॉपर ट्रीटमेंट. आजकाल लोक खूप जास्त एक्स्ट्रा ऍडव्हान्स झालेले आहेत आणि युट्यूबवरचे, फेसबुकवरचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघून घरीच ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करून घेतात आणि डॉक्टराकडे येत नाही. काय सांगणार? बघा, आम्ही जे प्रोसिजर तुम्हाला दाखवतोय किंवा काही गोष्टी जे सांगतोय ते याकरता सांगतोय की तुम्ही असं झाल्यास ते करू नका. त्याचा असा अर्थ नाही की तुम्ही ते घरी करा. आणि जेव्हाही अशा ज्या काही गोष्टी होतात आणि तुम्ही घरी करायचा प्रयत्न करता
आम्हाला समजा आम्ही जेव्हा करतोय तर तेव्हा आम्हाला त्याची कॉम्प्लिकेशन माहिती आहे, त्यामुळे ते आम्ही तेव्हाच्या तेव्हा हँडल करू शकतो. पण एखाद्या पेशंटला माहिती आहे की हे करायचं, पण त्याचं पुढचं जर झालं तर तो हँडल करू शकत नाही. त्यामुळे डॉक्टरचा सल्ला घेणं नेहमी बरोबर असतं. शोहिमा, आपल्या बाबतीत जर बोलायला गेलं, आपण मागील एवढ्या वर्षापासून आपण आपली सेवा देत आहात. आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहिला आता चंद्रपूरमध्ये नुकताच 1 वर्ष झालेला आपल्या क्लिनिकला, 1 वर्ष पूर्ण झालेला आहे. तर काय सांगणार, कशा प्रकारचा आनंद आहे हा 1 वर्ष कसा राहण्याच्या दृष्टीने? बेसिकली मी चंद्रपूरची असल्यामुळे माझा एक भाग जो इथेच होता, जो लहानपण माझं इथेच गेलं, आणि तशाच प्रकारे पेशंट्सला पण मी बघत गेले. नागपूर असो, मुंबई असो, पुणे असो की दिल्ली असो, कुठेही जेव्हा मी जात असते तेव्हा पेशंट एका स्टेजवरून वरच्या स्टेजमध्ये, एका स्टेजवरून वरच्या स्टेजमध्ये, म्हणजेच रेफर होत होत सगळीकडे जातो. मीही अशा हॉस्पिटल्समध्ये, टर्शरी केअर सेंटरमध्ये जिथे काम केलं, तिथे चंद्रपूरचाही पेशंट मुंबईपर्यंत दिसला मला. तर तेव्हा असं वाटलं की जर आपण चंद्रपूरला राहिलो तर कदाचित त्याला तिथपर्यंत जायची गरज नाही पडणार. आणि तो एक उद्देश होता. आणि माझे स्वतःचे वडील WCL मध्ये असल्यामुळे, आणि त्यांची जे त्यांचं पण एक म्हणजे त्यांच्यासोबतचे मित्र किंवा काकांना, दुसऱ्यांना बघत गेली, तर तेव्हा असं कळलं की इथे आपली गरज आहे. आणि हो, ENT सर्जन्स भरपूर आहेत, पण मला असं वाटलं की माझ्याकडून मी इथे येऊन एक असतं ना की पर्स्पेक्टिव्ह असतो आयुष्याचा, तर मला वाटलं की मी चंद्रपुरात यावं, म्हणून मी आले. आपण अनेक पेशंटना आपण ट्रीटमेंट करता, पेशंट घेतो, आपल्याकडून ट्रीटमेंट करून जातो, एक खूप त्रास घेऊन येतो, आणि मग जेव्हा तो बरा होऊन जातो आणि थँक्यू म्हणतो, कशा प्रकारचे आनंद आपल्याला होतो? मी फिमेल ENT सर्जन म्हणून आता मला सगळे ओळखतात की चंद्रपूरला सगळे मेल ENT सर्जन जास्त आहेत. तर मी आल्यानंतर मला बायकांचा, म्हणजे फिमेल्स कडून, मुलींकडून, किंवा ज्या येऊ शकत नव्हत्या दुरून, त्याही येऊन मला एवढंच म्हणून गेल्या की मॅडम, बोलताना किंवा काय ते झिजक एक असते ना छोटीशी, तर ती माझ्यापर्यंत आल्यानंतर ती कमी झाली. दुसरं, बरे होऊन गेल्यानंतरही पेशंटने एक मला एक सांगितलं की ट्रीटमेंट इज नॉट ऑलवेज इम्पॉर्टंट, इट इज ऑलवेज इम्पॉर्टंट टू टेक पेशंट अँड क्युअर द प्रॉब्लेम, नॉट अ डिसीज. गोळ्या देणं तेवढंच इझी आहे, पण त्याचं ऐकून घेणं आणि त्याला समाधानकारक बोलणं हे तेवढंच महत्वाचं आहे, असं मला वाटतं. आपल्या क्लिनिकच्या बाबतीत जर बोलायला गेले, ते कोणकोणत्या फॅसिलिटीज प्रमुख पद्धतीने उपलब्ध आहेत? बघा, माझ्याकडे माझं स्पेसिफिक फेलोशिप ओटोलॉजी मध्ये असल्यामुळे मी कानाचे ऑपरेशन्स आहे ते बिना चिऱ्याचे करत असते. म्हणजे कानाच्या मागच्या भागाला किंवा कुठलाही चिरा न देता एंडोस्कोपीद्वारे कानाच्या जो नॅचरल छिद्र आहे तिथूनच ऑपरेशन करत असते. दुसरं, इयरचा कॉक्लिअर इम्प्लांट पर्यंतचा, म्हणजेच की जे लहानपणीपासून ज्या मुलांना ऐकायला व्यवस्थित येत नाही किंवा बहिरे असतात, अशा मुलांना आयडेंटिफाय करणं, त्यांना त्यांची आतमधली नस, म्हणजे आता कसं आहे, बरेच प्रकारचे हिअरिंग लॉसेस असतात, ज्याच्यामध्ये आयडेंटिफाय करणं महत्वाचं आहे. जसं आपल्याकडे असं आहे की आयडेंटिफायच होत नाही ते. तर जर अर्ली डायग्नोज झाले तसे केसेस, तर त्यांना कॉक्लिअर इम्प्लांट, म्हणजे जरा महाग आहे ही सर्जरी, पण हे व्हेरियस योजनामध्ये जर आपण गेलो तर योजनेनुसार अशा पेशंटला, जो माणूस ऐकत नाही किंवा जो बच्चू बोलत नाहीये, असा पेशंट पुढे जाऊन जर त्याला ऐकायला येईल तर तो बोलू शकेल आणि पुढे जाऊन त्याचं आयुष्य बदलेल. हा एक माझा मेन उद्देश आहे ऍज अ ENT सर्जन. चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विश्वस्तरावर आपले जे दर्शकगण बघत आहेत त्यांना ENT संदर्भात आपल्याशी कोणती विचारणा करायची असेल, माहिती घ्यायची असेल किंवा उपचार संदर्भात आपल्याशी संपर्क करायचा असेल तर कशा प्रकारे संपर्क करता येईल? माझं गुगल ID आहे, त्यामुळे माझं हॉस्पिटलचं त्याच्यामध्ये नंबर दिलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सर्जरीज किंवा जेही मी करत असते ते मी नेहमी अपलोड करत असते. पण याचा अर्थ हा की तुम्हाला कळावं आणि समजावं की त्या कशा पद्धतीने केल्या जातात, आणि जर तुम्हाला असा काही त्रास असला तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता. माझा नंबरही तिथे दिलेला आहे. आज के लिए बस इतना ही. ऐसे ही ताज़ा खबरों के लिए बने रहिए डेली न्यूज़ 9 के साथ. हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर प्रेस करना ना भूलें. धन्यवाद.